हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना. तर मी आज सकाळी एक व्हिडिओ टाकला होता की मी ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की मी एक 10 दिवसांनी गावी जाणार आहे. तर मी जी शॉपिंग केलेली आहे तर त्याचा मी व्हिडिओ टाकणार आहे. मी असं सकाळच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं. तर तर आता मी माझी शॉपिंग दाखवते. शॉपिंग तर खूप जबरदस्त केली आणि सगळ्यात शॉपिंग केलेलं तर सर्वात म्हणजे चांगलं काय घेतलं असेल तर मी घेतली आहे कारभाऱ्यांसाठी मस्त असं घड्याळ घेतलेला आहे. हे त्यांचं दिवाळीचं गिफ्ट आहे, कारण मला जो बोनस आला होता त्यातनं मी त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलं आहे. ते कारण त्यांनी मला गिफ्ट घेतलं आणि त्याच्यापुढे हे गिफ्ट काहीच नाही आहे. तर गावाला सगळं नवीन घेतलेलं आहे आम्ही. तर असं छान मॅचिंग पर्पल कलरचे आणि मोबाईलला कवर घेतलेले सगळ्यात पहिला, कारण माझे मोबाईलचे कवर खूप खराब झाले, माझा पण त्यांचा पण. आणि ही त्यांचा दुसऱ्या मोबाईलसाठी घेतला आहे. हा थोडा महाग आहे, हा बहुतेक 200 रुपयाचा कवर आहे, पण एकदम मस्त आहे हा कवर, कारण मोबाईल त्यांचा नवीनच आहे. आणि हे वॉलेट घेतलं आहे त्यांच्यासाठी. सगळं नवीन घेतलेलं आहे. गावाला जाताना सगळी शॉपिंग वर्षातून एकदाच करते मी. बेल्ट घेतला आहे आणि मुलांसाठी असे छान हे छोट्यासाठी घड्याळ घेतलंय. त्याला खूप आवडलं होतं हे घड्याळ. आणि हे मोठ्यासाठी घेतलेलं आहे. दोघांचे घड्याळ खूप जास्त आवडले. आणि मुलांना गावाकडे तर सँडलच घेतले, कारण त्यांना शूज वगैरे घालायला गावाला प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे सँडलच घेते मी त्यांना दरवर्षी. कारण इकडं तिकडं मातीमध्ये वगैरे खेळतात, इकडं जा तिकडं जा. मोठ्याचे समाधानचे शूज आहेत. शॉपिंग खूप म्हणजे आधी मी 1-2 महिने आधी केली होती. हे गावच्या माझी जी जाऊ आहे ही माझ्या पुतणीसाठी घेतलेला आहे. तिला खूप आवडते इकडचे आर्टिफिशियल, तर तिच्यासाठी मी एक घेतलेला आहे. आणि माझा मेकअप किट जो आहे ना तो खूप खराब झालेला आहे, त्याच्यामुळे मी नवीन हा मेकअप किट घेतला. खूप सुंदर आहे. मला ज्या किमतीत मी आधी गेल्या वर्षी बघितला होता, मला वाटते 400 रुपयाला सांगितलं होतं, पण ह्या वर्षी तो मला अर्ध्या किमतीत मिळाला. खूप मस्त आहे, क्वालिटी पण खूप भारी आहे. आणि मुलांचे कपडे तर वरती नाही आहे, कारण मुलांचे कपडे मी आतमध्ये ठेवले. मुलांचं सामान सगळं म्हणजे मी शॉपिंग अशी वेगळी करते ना, एकत्र नाही होत. असे कपडे मस्त सुंदर असे कपडे घेतले. खूप सुंदर क्वालिटी आहे. दादरवरूनच घेते मी मुलांना कपडे, कारण दादरच्या कपड्यांची क्वालिटी खूप मस्त आहे. ते कपड्यांची क्वालिटी इथे कुठेच भेटत नाही. आणि हे समाधानसाठी मस्त ट्रॅक पॅन्ट घेतले, कारण त्याला आता बरमुडे नाही. आता तो त्या उंचीला त्याची खूप उंची वाढते, तर त्याच्यामुळे त्याला आता बरमुडे नाही घेतले, तर ट्रॅक पॅन्टच घेतलेले आहेत. आणि हा त्याच्या आवडीचाच शर्ट आहे समाधानचा, कारण त्याला बॅक प्रिंटवाला शर्ट खूप डेस्पिरेटली तो सांगत होता, मम्मी मला बॅक प्रिंटवाला शर्ट घे, मला तोच शर्ट हवा आहे म्हणून. तर हा समाधानसाठी आहे. खूप सुंदर अशी कपड्यांची क्वालिटी आहे. जे लोक माझा व्हिडिओ बघतात ते त्यांनी नक्की दादर मार्केटला प्लाझाच्या बाजूला जे मार्केट आहे तिथे नक्की भेट द्या. खूप सुंदर कपड्यांची क्वालिटी मला तर खूप आवडतात. जे कपड्यांची क्वालिटी इथे नाही मिळणार ना, ती क्वालिटी दादरला काय बोलतात ना, रोडवरती लावतात, रस्त्यावरती लावलेल्या, म्हणजे इतके सुंदर क्वालिटी आहे त्याची. ही मला घेतली चप्पल, कारभाऱ्यांच्या आवडीची चप्पल आहे. मी नको बोलत होते, कारण माझ्याकडे होती एक एक्स्ट्रा चप्पल, तरी पण त्यांनी बोलले घे, नवीन साडी, एवढी महागडी साडी घेते घालणार आहेस तर तू साधी चप्पल नको घालू, नवीन चप्पल घे. तर अशी माझी छान शॉपिंग झाली आहे. समाधानसाठी एक बरमुडा घेतला, कारण त्याला रात्री झोपताना ट्रॅक पॅन्ट नाही आवडत. एक नाही 2 घेतले वाटतं, 2 घेतले बरमुडे त्याला. 2 बरमुडे आणि 2 ट्रॅक पॅन्ट घेतले ना समाधानला. हा कलर छान. आणि माझ्या छोट्याची छोटूली ट्रॅक पॅन्ट त्याला खूप आवडले, ती छोटूली ट्रॅक पॅन्ट. तर असं म्हणजे मी सामान ना इथं तिथं भरून ठेवले, कारण माझ्याकडे स्पेस नाही आहे जास्त सामान ठेवायचा. म्हणून मी आता अजून 2-3 दिवसांनी, कारण माझा एक ड्रेस यायचा आहे शिवून,
आणि अजून काय छोटं मोठं मुलांचं सामान घ्यायचं आहे. ते सामान आलं की मग मी पॅकिंगला सुरुवात करणार आहे. ही समाधानची ट्रॅक पॅन्ट इतकी भारी, इतकं कापड मस्त आहे आणि स्ट्रेचेबल पण आहे आणि मस्त आहे. मला खूप आवडलं आणि आपल्या बजेटमध्ये आहे. हे जास्त महाग पण नाही आहे, खूप मस्त. आणि हे मी स्वेटर घेतलं. मला होतं स्वेटर पण तरी पण मी घेतलं कारण हे मला स्वेटर खूप आवडलं तर कारभारी बोलले घे. माझे कारभारी असे आहेत की जी गोष्ट आवडली ती घे, मागं पुढं विचार करायचा नाही. नाही आहे, खूप सुंदर आहे, खूप असं सॉफ्ट आहे आणि खूप भारी, मला खूप आवडलं. अजून एक गोष्ट दाखवायची आहे जी मी दादरवरनंच नेहमी घेते मी जी माझ्या सगळ्यात आवडीची. माझ्या कारभारी मला ओरडतात, तू नेहमी गाऊनवरच व्हिडिओ काढते, कधीतरी साडी वगैरे घालत जा, ड्रेस वगैरे घालत जा, पण एकदम कम्फर्टेबल. मी शिवून आणलेत, आता त्याला अल्टर करून आणलेत. अशी ही गाऊनची क्वालिटी, खूप सुंदर अशी गाऊनची क्वालिटी आहे, खूप मस्त. जे गाऊन मला इथे नाही मिळत ना, ते गाऊन मला तिथे मिळतात आणि खूप सुंदर. ना त्यांचा कलर जातो, ना ते शिलाई उसवते, ना त्यांची डिझाईन निघते. मी आता घातलेला पण गाऊन तोच आहे. मला वाटते जवळपास हा गाऊन मी 2 वर्ष झालं डेली यूज करते, तरी पण एकदम आहे तसाच आहे, खूप सुंदर आहे. काहीच म्हणजे कलर वगैरे जात नाही, काय नाही. असे मी 2 गाऊन घेतले ते. आणि मी खास स्पेशल गाऊन आणि मुलांचे कपडे घेण्यासाठीच मी दादरला जाते. बाकी तर इथं सगळ्या कमी जास्त गोष्टी मिळतात, पण मला ह्या गोष्टी खूप तिथूनच आवडतात मला. आणि माझ्या आधीच्या एका फोटोमध्ये तुम्ही पाहिलं असेल, कारभाऱ्यांनी मला ही साडी घेतली आहे दिवाळीसाठी. पण ही साडी मी फक्त लक्ष्मीपूजनसाठी एक 10-15 मिनटात घातली नाही, लक्ष्मीपूजन नाही, पाडव्या दिवशी घातली होती. 10 ते 15 मिनटात घातली असणार आहे मी साडी, कारण माझा त्याचा ब्लाऊज पण शिवून मिळाला नव्हता. तर अशी सुंदर अशी साडी मला कारभारींनी दिवाळीला गिफ्ट घेतलेली आहे. कारण ती साडी आम्ही असंच खरेदीला गेलो होतो, तर ती साडी पाहिली तर मला खूप आवडली ती साडी. कारभारींचं एकच आहे सांगणं, आवडलं तर घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आणि ही साडी आधीचा माझ्या DPवरती ह्या साडीचा फोटो आहे. ही साडी तर मला कारभाऱ्यांनी अर्जंटमध्ये घेतली होती, कारण माझ्याकडं ग्रे कलर नव्हता नवरात्राच्या दिवशी आणि त्या दिवशी मला दांडे खेळायला जायचं होतं. म्हणून कारभाऱ्यांनी लगेच अर्जंटमध्ये मला ही साडी घेतली होती. पण खूप छान आहे साडी, कॉटनची आहे, खूप मस्त आहे. आणि ही पण साडी खूप छान आहे. मी अशा 3 साड्या नेणार आहेत, 2 ड्रेस, 2 गाऊन, अजून एक माझा गाऊन येणार आहे. तो गाऊन पण खूप सुंदर आहे. तर ही साडी मला माझ्या मातोश्रीने घेतलेली आहे. जेव्हा मी आईकडे गेले होते लास्ट टाईम, तेव्हा मला आईने ही साडी दिलेली. तर अशी माझी छान शॉपिंग झालेली आहे. आणि हा मला ड्रेस दिवाळीमध्ये गिफ्ट आला आहे, म्हणजे कामात दिलेला आहे त्यांनी. खूप छान आहे. मी असे ड्रेस घालत नाही, प्लाझो आणि काय बोलतात टॉप मी घालत नाही, पण त्यांनी दिला, इतक्या प्रेमाने दिला, मग मी अल्टर करून घेतला. म्हटलं घालेन 2-3 दिवस, गावाकडे ते घालन. इथं तर मी घालत नाही, असे विदाऊट ओढणीवाले वगैरे ड्रेस मी घालत नाही. आणि हे छोटं मोठं आपलं मेकअपचं सामान घेतलं आहे, जे मला गावाकडं खूप गरजेचं आहे. मी इथं तर अशीच राहते, काय आवरत वगैरे नाही, पण गावाकडे गेलं की एकदम व्यवस्थित राहावं लागतं, आवरून वगैरे राहावं लागतं. तर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर नक्की दादरला भेट द्या. आणि खूप सुंदर क्वालिटी आणि खूप सुंदर व्हरायटी आहेत. आणि मुलींच्या तर व्हरायटी बापरे, मला मुलगी असली असती तर मी अख्खा दादर उचलून आणलं असतं तिच्यासाठी, पण मला मुलगी नाही, मला मुलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी फक्त टी-शर्ट आणि जीन्स एवढंच घेऊ शकते. तुम्हाला जर मुलगी असेल तर तुम्ही नक्की दादरला जा, खूप सुंदर व्हरायटी, खूप सुंदर फ्रॉक. तर असं आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.